ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं खास जलजीवन मिशन सुरू केलंय। त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये देखील खर्च झालेत। मात्र भ्रष्ट व्यवस्था आणि निकृष्ट कामामुळे राज्यात अनेक गावं आणि वस्त्या अशा आहेत जिथे योजना राबवल्यानंतर अवघ्या काही दिवसातच नळ कोरडे ठाक पडलेत। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही गावामध्ये पाणी पुरवठा योजनेत असंच काहीसं घडलंय। जलजीवन मिशन अंतर्गत कोल्ही गावात तसेच जवळपासच्या पारधी वस्तीत नळ योजना राबवण्यात आली। मात्र एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत नळातून पाणी येणं बंद झालं। त्यानंतर गेले 1.5 वर्ष नळ योजना पूर्णपणे ठप्प पडली आहे आणि त्यामुळे काही दिवस झालेला पाणी पुरवठा विकासाची धुळफेक होती की काय असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय। हर घर सुरक्षित जल ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं सुरक्षित पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणि त्यासाठी जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं। लाखो कोटी रुपयांचा बजेट त्यासाठी निश्चित करण्यात आलं। केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा 50-50% वाटा त्यामध्ये असल्यामुळे दोन्ही सरकारांनी हजारो कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च केले। मात्र ग्रामीण भागामध्ये या जलजीवन मिशनची अवस्था जी आहे ती फारशी चांगली नाही। सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील कोलीबेळा या पारधी वस्तीमध्ये आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की प्रत्येक घरासमोर प्रत्येक 2 घराच्या मध्ये अशा पद्धतीने एक नळ जोडणी देण्यात आलेली आहे। मात्र जेव्हा 1.5 ते 2 वर्षापूर्वी हे पाईप या ठिकाणी टाकण्यात आले, काही दिवस त्याच्यातून पाणी आलेलं होतं, मात्र त्याच्यानंतर ये रे माझ्या मागल्या या पद्धतीने परिस्थिती आहे। मला सांगा, हे केव्हा नळ लागले आणि किती दिवस इमानदारीने त्याच्यातून पाणी मिळालं? इमानदारीनं 30 दिवस म्हणजे 1 महिना पाणी चालले तेव्हापासून बंदच आहे। ज्या विहिरीला हे जोडलेलं होतं त्या विहिरीची मोटर कुठे गेली? ग्रामपंचायतीला नेली, ग्रामपंचायतीला नेली, ग्रामपंचायतने नेली। तर तेव्हापासून पाणी नाही आलेलं आहे, तेव्हापासून पाणी नाही आले। ग्रामपंचायतने या विहिरीतून मोटर काढली तर तुम्ही त्यांना सांगितलं नाही का पुन्हा दुसरी मोटर बसवून? सांगितलं पण ते लोक असे म्हणत होते की आम्ही दुसरी मोटार आणून टाकू, म्हणजे आमची मोटार तोपर्यंत जरलीत म्हणून आमची मोटार इथून नेली आणि तिथं त्याच्या याच्यात लावली आणि पुन्हा बनवून आणून देतो हे केला आयुष्य दिलं आम्हाला, पण ते आतापर्यंत आले नाही आणि आतापर्यंत मोटार काही आणून दिली नाही। ग्रामपंचायतीने या गावातील मोटार दुसरीकडे लावली आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत या गावातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी आणि या टाकीतून प्रत्येक घरासमोर अशा पद्धतीने पाणी पोहोचू शकेल यासाठीची व्यवस्था नाही। त्यामुळे जलजीवन मिशनची अंमलबजावणी होत आहे। हर घर सुरक्षित नल कागदोपत्री आहे, मात्र प्रत्यक्ष स्थिती तुमच्या समोर आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कोलीबेळा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।